नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सर, आपण अतिशय दुर्मिळ अशा आजारावर, कॅन्सरच्या आजारावर आपण एका ट्रीटमेंट केलेली आहे आणि रुग्णात अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये आहे। याच्या संदर्भात आपण काय सांगाल? ही जी पेशंट आहे 12 वर्षाची मुलगी, ही अतिशय क्रिटिकल आजाराने ग्रस्त होती। तिला लिम्फोमा नावाची गाठ होती। ती ॲक्च्युली 8x11x13 सेंटीमीटरची गाठ तिच्या घशाच्या ठिकाणी होती। तिने तिथं जी श्वासनलिका आहे ती पूर्ण दबलेली होती, त्यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि गिळताना सुद्धा त्रास होता। म्हणजे ती काही खाऊ शकत नव्हती, काहीच नव्हतं। तर ही गाठ कमी झाल्यामुळे तिला आता जेवता येते, तिला श्वास घेता येते, तिला वेंटी वगैरे काही गरज नाही आहे। 15 दिवस ती ICUमध्ये होती। तिला NIV आणि ऑक्सिजन सपोर्टवरती होती एक जवळपास 15 दिवसपर्यंत। जेव्हापर्यंत तिची गाठ मोठी होती तोपर्यंत तिला खूप त्रास होता आणि तिचे घरचे आणि नातेवाईकसुद्धा सगळे परेशान होते की आता मुलगी वाचणार नाही। पण आमच्या हॉस्पिटलच्या टीमनी सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली। आमचे ऑन्कोलॉजिस्ट जे आहेत ते डॉक्टर केसर, नंतर इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर चांदेकर सर आणि मी मिळून, सगळ्यांनी मिळून इथले आमचं हॉस्पिटल स्टाफ आणि आमचे डॉक्टर्स RMOs वगैरे सगळ्यांनी भरपूर मेहनत घेऊन तिला वाचवण्यात यश आलेलं आहे। त्यामुळे हे प्रेस कॉन्फरन्स आम्ही अरेंज केलं की अशा प्रकारच्या पेशंटलासुद्धा आमच्या हॉस्पिटलमध्ये, आणि विशेष म्हणजे हे जे ट्रीटमेंट झालेली ही महात्मा फुले योजना, आयुष्यमान भारत योजना, इंटिग्रेटेड आयुष्यमान भारत जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्या योजनेतून तिचं पूर्ण ट्रीटमेंट हे फ्री करण्यात आलेलं आहे आणि आत्तापर्यंत पण तिला फ्री ट्रीटमेंट सुरू आहे आणि याच्या पुढचे पण तिचे महात्मा फुले योजनेतून मोफतच ट्रीटमेंट होईल। कारण तिला अजून 1 वर्षभर तिला ट्रीटमेंट लागणार आहे, कारण लिम्फोमा हा आजार खूप जास्त प्रमाणात एक प्रकारचा जीवघेणा आजार आहे आणि त्याला व्यवस्थित फॉलोअप आणि व्यवस्थित तिचं फ्युचर ट्रीटमेंट की जेणेकरून ती पूर्ण आजारातून मुक्त होईल, याबद्दल आम्ही त्या दिशेने आम्ही प्रयत्न करतो आणि नक्कीच त्याचा फायदा होईल आणि ती पूर्णपणे। डॉक्टर साहेब, मराठवाडावर तुमचं नाव आहे हॉस्पिटलचं, डॉक्टर पटेलचं। तुमची ट्रीटमेंट करण्याची पद्धत काय नेमकं आणि कशा पद्धत करता? आमच्याकडे जे आहे ट्रीटमेंट ते इंटिग्रेटेड ट्रीटमेंट आहे, म्हणजे की आमच्यात ते ॲलोपॅथी आणि आयुर्वेद आम्ही कॉम्बिनेशन केलेलं आहे। तर जे करून आयुर्वेद आणि ॲलोपॅथी म्हणजे किमोथेरपीचे पण डॉक्टर्स आहेत आमच्याकडे, ऑन्कोसर्जन आहेत, ऑन्कोमेडिसिन आहे। जिथे ज्या पेशंटला ज्याची गरज आहे, समजा जिथे आयुर्वेदिकची गरज आहे तिथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट, जिथे सर्जरीची गरज आहे तिथे सर्जरीची ट्रीटमेंट, अशा प्रकारचं आमचं इंटिग्रेटेड अप्रोच आहे। तर त्यामुळे हे रुग्णांना त्याचा फायदा होतो आहे आणि आमच्याकडे जे रुग्ण येतात ते दुरून पूर्ण महाराष्ट्रातून आमच्याकडे रुग्ण येतात आणि त्याचा इंटिग्रेटेड ट्रीटमेंटचा जो फायदा आहे ती जे समजा किमोथेरपीने जे ॲडवर्स इफेक्ट होतात किंवा बाकी रेडिएशनने जे ॲडवर्स इफेक्ट होतात या ट्रीटमेंटनी ते कमी होऊन जातात आणि सर्जरीनंतर पण त्यांचं व्यवस्थित मॅनेजमेंट, व्यवस्थित त्यांचं डाएट हे ते सगळं आमच्याकडे बघितलं जातं, जेणेकरून त्यांच्या सर्जरीमध्ये सुद्धा पण कॉम्प्लिकेशन होत नाही। आणि आमच्याकडे सगळ्याच प्रकारच्या कॅन्सर सर्जरी हे आम्ही बऱ्याच प्रमाणात मोफत करतो आहे, जेणेकरून महात्मा फुले योजना आणि बाहेरच गव्हर्नमेंटच्या स्कीम्स व मुख्यमंत्री सहायता निधी यांचा सपोर्ट घेऊन आम्ही पेशंटला जितक्या कमी चार्जेसमध्ये किंवा फ्री करता येईल, जितक्या प्रमाणात फ्री करता येईल पेशंटला तितका आम्ही प्रयत्न करतो की जेणेकरून गरीब रुग्णांना सुद्धा सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात। कॅन्सर म्हटलं महाभयंकर आजार, अशा जर आपण 10-12 वर्षात किती रुग्णावर उपचार केलेले आतापर्यंत आणि किती गरीब मुलावर उपचार केले, या कामी तुम्हाला कोणकोणती टीम मदत केली? तुमची मिसेस वगैरे काय? मला सगळ्यांचाच सपोर्ट झालेला, आमचे डॉक्टर चांदेकर, माझी मिसेस समीना पटेल आणि बाकीचे पण आमचे डॉक्टर्स आहेत ते सगळ्यांचंच आणि आमचा स्टाफ ज्यांनी खूप प्रमाणात मदत, 24 तास ते स्टाफ पण कामाला असतात आणि त्यांचीसुद्धा मेहनत असते हे सगळे सक्सेसफुल करण्यात। नक्कीच सगळ्यांची मदत झालेली आहे आतापर्यंत आणि फ्युचरमध्ये पण होत राहील आणि अशीच सेवा आमच्याकडनं रुग्णांची हो हीच आमच्याकडे। रुग्णांना तुम्ही काय शेवटी आव्हान कराल? कॅन्सरचं निदान होऊ नये म्हणून किंवा कॅन्सर होऊ नये म्हणून हेच
दारू, सिगरेट, तंबाखू, मुख्यतः गुटखा जो असतो त्याच्यापासून जितक्या प्रमाणात दूर राहता येईल. पॅक फूड जे आपण जे चिप्स आणि हे जे पॅकेट मुलं खातात, तर ज्या प्रमाणात त्याला खूप प्रमाणात आजकाल सुरू आहे, तर ते जर अवॉइड करता आलं आपल्याला, लहान मुलांना पण पॅक फूडपासून रोकायचं, त्यांना फ्रेश फळं खायला द्यायची किंवा त्यांना घरचं जे फ्रेश अन्न असतं ते खायला द्यायचं, जेणेकरून आपल्याला कॅन्सरपासून बचाव करता येईल. तुमच्या हॉस्पिटलचं नाव आणि पत्ता? आमचं हॉस्पिटलचं नाव सत्यविष्णू हॉस्पिटल आहे, N12 हडको. थँक्यू.